आजच्या काळात आपण बघतो धर्माच्या नावावर बाजार मांडला जातो. तुम्हाला माहिती आहे का की तब्बल 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी अशा लोकांसाठी किती कठोर शब्द वापरले होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य विकणं म्हणजे आपल्या आईशी गमन करण्यासारखे पाप आहे. हे शब्द ऐकायला थोडे जड वाटतील, पण आजच्या आध्यात्मिक व्यवसायाच्या युगात हे सत्य समजून घेणं ही काळाची गरज आहे. तुम्ही देवाच्या नावावर स्वतःचा स्वार्थ साधताय का? कारण किंवा कोणाच्या भोंदूच्या जाळ्यात अडकलाय का? या प्रश्नांची उत्तर या अभंगात दडली आहे. आज आपण उलगडणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अत्यंत विद्रोही आणि सत्य अभंग. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला संतांचे विचार किंवा संत तुकाराम महाराजांचे विचार, अध्यात्म आणि जगण्याची कला जाणून घ्यायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओला लाईक आवश्यक करा, जेणेकरून महत्त्वाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हो, आपला व्हिडिओ आणि आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल त्यासाठी हाईप द्यायला देखील सुद्धा विसरू नका. पुण्य विकारा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळ तू. आत्महत्यारा हा विषयांचा लोभी, म्हणावे ते नाभिक करावी दंड. नागवला अल्प लोभाच्यासाठी, घेऊन एक काचवटी परीस दिला. तुका म्हणे हात झाडिले परत्री, भ्रम तोची स्रत्री ठेवी केली. संत तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य विकारा ते मातेचे गमन ही ओळ अत्यंत तीव्र आहे. तुकाराम महाराजांना म्हणायचे आहे की तुम्ही केलेली भक्ती, सेवा, पुण्य जर तुम्ही पैशांसाठी किंवा स्वार्थासाठी विकत असाल तर हे पाप महाभयंकर आहे. भाडी ऐसे धन म्हणजे अशा प्रकारे मिळवलेले धन हे भाड्याच्या किंवा अपवित्र पैशासारखे आहे. तो शुद्ध विटाळ आहे. आजचा संदर्भ, आज लोक कथा, कीर्तन किंवा अध्यात्म सांगण्यासाठी अवाढव्य बिदागी घेतात किंवा धर्माचा वापर ह्या राजकारणासाठी करतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे आत्महत्या करण्यासारखे आहे का? कारण यामुळे तुमची शुद्ध बुद्धी नष्ट होते. तुम्ही केवळ विषयांच्या म्हणजे पैसा, प्रसिद्धीच्या लोभात अडकताय. नागविला अल्प लोभाच्यासाठी म्हणजेच घेऊन एक काचवटी परीस दिला. या ओळीत संत तुकाराम महाराज एक सुंदर उदाहरण देतात. समजा तुमच्याकडे परीस म्हणजे ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते ती वस्तू, पण तुम्ही तो केवळ काचेच्या तुकड्यासाठी विकून टाकला तर तुमचं किती मोठं नुकसान होईल. आपलं आयुष्य, आपले भक्ती आणि हा तो परीस आहे, पण आपण क्षुल्लक अहिंक सुखासाठी, पैशासाठी किंवा लोकांच्या स्तुतीसाठी तो परीस विकून टाकतोय. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांमुळे समाजाची दिशाभूल होते. जे लोक सत्याचा मार्ग सोडून छोट्या फायद्यासाठी धावतात ते स्वतःलाच नागवतात म्हणजेच लुटतात. तुका म्हणे हात झडेला परत्री, श्रम तोची स्रत्री ठेवी केली. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज आपली भूमिका स्पष्ट करतात. ते म्हणतात, मी तर माझं काम केलं, पण मी परमार्थाच्या बाबतीत माझ्या हात झाडून रिकामे केले आहे. म्हणजे मी कोणत्याही अपेक्षा न ठेवता सत्य सांगितले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, मी जे काही कष्ट केले, जे सत्य अनुभवलं ते मी श्रोत्यांच्या म्हणजे तुमच्या कानात ओतले आहे. आता ते स्वीकारायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर परलोकात किंवा आयुष्याच्या शेवटी तुमच्या हातात काहीच लागणार नाही, केवळ रिकामे श्रम उरतील. मित्रांनो, या अभंगाचा अर्थ असा नाही की आपण पैसे कमवू नये, पण धर्माचा, भक्तीचा आणि विश्वासाचा वापर व्यापार म्हणून करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, हे स्वतः व्यापारी होते, पण त्यांनी कधीही विठ्ठलाला विकलं नाही. आजच्या काळात आपण जेव्हा एखाद्या बुवा बापूकडे जातो किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात पैसा लावतो तेव्हा विचार करा, आपण तिथे परीस देऊन काच तर घेत नाहीत ना. भक्ती ही बाजारात विकण्याची वस्तू नाही, ती अंतःकरणात जपण्याची गोष्ट आहे. तुम्हाला संत तुकाराम महाराजांचे हे परखड विचार कसे वाटतात? तुम्हाला असं वाटते की आजच्या अध्यात्माचा बाजार मानला जातोय?
तुमच्या प्रतिक्रिया हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजकालच्या युगामध्ये घडलेल्या गोष्टींचं अनुकरण किंवा त्याबद्दल प्रसंगाचं वर्णन, त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिवाराला शेअर करायला विसरू नका. अशाच दर्जेदार आशयासाठी आमचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.